सोम प्रकाश यादव इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है। करणजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। अज्जू लास्ट मैच के मैन ऑफ द मैच अज्जू आपको आना है। मैन ऑफ द मैच का खिताब आपको यहाँ पर दिया जाएगा। अज्जू आ जाओ जल्द से जल्द। चांगला स्ट्रोक खेचला डीप वरती काढू त्यांना जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल। तुषारजी घरात फ्रॉम भिनार यांचे इथे आगमन झालंय। त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो वेलकम। आणि त्याचबरोबर भरतजी पाटील साहेब फ्रॉम भिवंडी त्यांचं देखील बिनार त्यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो वेलकम। सध्या चांगली सुरुवात झाली आहे फिटिंग साइड टीम इथून चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। पहिला बॉल डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट बॅक टू बॅक सिंगल्स आणि त्यानंतरचा पुढील बॉल कशा पद्धतीचा डिलिव्हरी केला जाईल त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल। मान्यवरांचे आगमन झालं त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतो वेलकम। बिनार विभागामधील हे व्यक्तिमत्व आपण यांना बघतो आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय। चांगलं शॉर्ट सिलेक्शन सध्या तर आतापर्यंत या मॅच मध्ये होताना पाहायला मिळालं पण चौकार षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत काय आली नाहीये। षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज पूर्वांचल वॉरियर्स हा संघ सर्वप्रथम बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 4। ऋषिकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण वितरित करतोय। अज्जू ज्याने की चांगला खेळ केलाय। ऋषिकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी इथून वितरित करतो आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर देखील आपण वितरित करतोय। वेल प्लेड अज्जू चांगला खेळ राहील आपल्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने धानीवचं भविष्य आहे। बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक घेऊन बॉलर तयार होतोय त्याचं नाव आहे लालू। लालूच्या विपक्षामध्ये स्ट्राइक एंड वरती सध्या तर आपण साहिल याला बघतोय। साहिल ऑन स्ट्राइक यावेळेस आक्रमण करायचं होतं फटका तर प्रॉपर नव्हता। बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढला जाईल जाऊन पोहोचेल 5 च्या आकड्यावरती। किमान बघा 4 ओव्हरची मॅच तर किती तुम्ही धावा बनवणार। भौगोलिकरित्या या मैदानाचं आपण दृश्य बघितलं तर सी टाईप हे मैदान म्हणजे खऱ्या अर्थाने पाठीमागे स्कोर ऑफ द विकेट जास्त काही बाउंड्री नाहीये। मग त्या अनुषंगाने तुम्हाला समोर स्टंपच्या समोर खेळावं लागेल। यावेळेस फटका तर चांगला सजवलाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला फेकला जाईल। साहिलच्या बॅटमध्ये आलाय बेगिट डीपीएल चा ब्रँडेड षटकार 6 धावा। केलंय साहिल याची ती ख्याती राहिली आहे संपूर्ण या विभागामध्ये। आणखी एकदा बॉल हवेमध्ये फटका फसलाय बॉलच्या खाली खेळाडू उभा आहे त्याने झेल टिपलाय पलटवार केलाय विकेट प्राप्त झाली आहे। लालूने इथून कमबॅक करून दाखवलाय साहिलला माघारी परतावं लागलंय। दोन्ही ओपनर्स इथे साफ झालेत। पूर्वांचल वॉरियर्स संघाला लागलाय हा दुसरा धक्का आणि सर्वात मोठा धक्का। साहिल बॅक टू द डगआउट।
मन नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर, अशी दोस्ती आपली भाव. थँक्यू डीजे. नव्यानं दाखल नवीन बॅटर मैदान दरम्यान झालाय अजित. नंबर 4 वरती त्याला बॅटिंग करण्याकरता चांगली त्याला बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल फुल टॉस मिळालाय. पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि स्ट्राईक आता रोटेट होईल. अजित आल्याबरोबर त्याला फुल टॉस बॉल मिळाला आणि चुकी घडली गोलंदाजाच्या माध्यमातून. सध्या तर स्ट्राईक एंडवरती ऋषभ असणार आहे. फिल्डिंग देखील आता तुम्ही चेंज करू शकतात कारण की स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. दोन ऑफिशियल पंच विजय सर बटाला आपण यांना बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ॲक्युरेट डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. इथे दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणखी एकदा विजय बटाला सर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विनय आपण यांना बघतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. विनय रिक्षा या नावाने बरीच प्रसिद्धी मिळाली आणि टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती विनय रिक्षाच नावाने ओळखले जात आहेत. या विभागामध्ये देखील फेमस आहेत. खऱ्या अर्थाने फेमस आहेत. आमचे विनय फेमस आहेत या नावाने. ओव्हरचा पुढील बॉल यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. व्हेरिएशन केलं होतं. रनआउटची दाट शक्यता. पंचांना दाद मागितली आहे. विनय रिक्षा सर विचार विनिमय करतात आणि त्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. बॅटर सेफ आहे आणि त्या झाडाच्या खाली आपण बघू शकतायत. मला वाटतं की जय सर देखील आपण यांना बघतोय. जय विश्वकर्मा या विभागामध्ये एक लेजेंड क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. सुपर 8 मध्ये त्यांचा संघ खेळणार आहे वसई विरार प्रीमियर लीग. आणि त्याचबरोबर मला नीरज कलवा देखील त्या विभागामध्ये बसताना पाहायला मिळतोय. या विभागामध्ये खऱ्या अर्थाने हा बघा जयभाई जिथे बसले तर तिथे कुठलाही प्लेयर बसणं अलाउड नाहीये. जय भाई के पास कोई खिलाड़ी बैठेगा नहीं. जो यहाँ पर खेल रहे आज के दिन में वो नहीं बैठ सकते वहां पर. यामुळे चांगलं शॉर्ट सिलेक्शन राहिलं आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथून प्राप्त केल्या जातील. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 19च्या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर झाडाच्या परफेक्ट जय बापन यांच्या बाजूला देखील प्रतीक पाटील आमचे चांगले मित्र आणि त्याचबरोबर या स्पर्धेची देखील मजा घेत आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ प्रतीक यांचा राहिलाय. यूट्यूबवरती बराच फेमस त्यांची आपण खेळ्या बघितल्यात कालच्या दिवसामधील. प्रतीक आणि त्याचबरोबर जयभाई या स्पर्धेची पूर्णतः मजा घेत आहेत. व्यासपीठावरती विराजमान सर्व मान्यवर ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मग ते भिनार परिसरामध्ये असतील या परिसरामध्ये मधील असतील आणि त्याचबरोबर धानूचे सर्व ग्रामस्थ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार नंदुबाई देखील या स्पर्धेची मजा घेत आहेत. सध्या तर चांगला खेळ चालू आहे मैदान दरम्यान. पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं राहिले. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक विकेट आली होती. षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली दुसऱ्या बॉलवरती मोठा हिट आल्याच्या नंतर साहिलची विकेट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि चौकार आल्याच्या नंतर धावफलक टोटली जाऊन पोहोचते 19च्या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीखेरीज 19 धावा धावफलकावरती आहेत. येणार शेवटचे 12 बॉल ते महत्त्वाचे असतील. कृष्णा आलाय बॉलिंग मार्कवरती आणि पहिला बॉल त्याने चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. टप्पा पडल्याच्या नंतर थोडीफार उसळी घेताना पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा बॉल विकेट किपर त्याने बॉलला गॅदर केलं गेलं, स्टॉप केलं गेलं, थांबवलं गेलंय आणि कुठलीही धाव तिथे आली नाहीये. बालाजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स जोडी संघांचे कॅप्टन्स तुम्हाला याचे टॉस साठी समोरच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे भेगीट षटकार.
एवढीच स्टेप आउट करून सरळ स्टँड्स मध्ये डिपॉझिट केलं या स्ट्रोकला. आणखी एकदा स्टेप आउट केलंय. बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरने चुकी केली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटची शक्यता होती. बॉलर बॉलला गॅदर करू शकले नाहीये आणि त्याचबरोबर प्राप्त होतात या 2 धावा. कॅच देखील सुटलाय आणि त्याचबरोबर 2 धावा देखील इथून गमावल्या जात आहेत. चांगला खेळ सध्या तर मैदान दरम्यान आता चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाही, दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या, तिसऱ्या षटकामध्ये देखील आता धावा बनत चालल्या. 3 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. ओव्हरचा पुढील बॉल शरीरापासून दूर खेळलाय. कनेक्शन बिलकुल होत नाहीये. विकेट किपर यावेळेस बॉलला गॅदर करतात पण यावेळेस कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याचबरोबर कमबॅक झालाय. डॉट 6-2. त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. मी सांगितलं होतं की 4 ओव्हरमध्ये एक संतुलित स्कोर तुम्हाला पाहिजे. किमान 45 ते 50 धावा लढण्यायोग्य तुम्हाला आपल्या गोलंदाजांना द्याव्या लागतील. स्टेप आउट केलंय. आणखी एकदा बॅट शिकायला लागली आहे. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये साईड स्क्रीनवरती पाठीमागे प्राप्त होईल. आणखी एक सिंगल धाव. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 28 धावा धावफलकावरती. लास्ट गो. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. फटका चांगला सजवला. पुलचा फटका पॉवरफुल. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल. षटकार 6 धावा शेवटच्या बॉलवरती. स्टार्ट चांगला झाला नव्हता पण फिनिश चांगला गोड केला जातो. या 6च्या मदतीने धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 34. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बालाजी इलेव्हन आणि श्री गणेश स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन टॉस साठी या. तुषार दादा घरात त्यांच्या शुभ हस्ते मी हा टॉस करतो या मॅचचा. यावेळेस फटका चांगला सजवलाय पण बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर बॉल 1D घोषांकित क्षेत्रामध्ये जातो आणि त्याचबरोबर No+1. श्री गणेश आणि बालाजी स्पोर्ट्स 11 संघ दोन्ही संघांचे कॅप्टन शेवटचा कॉल तुमच्याकरता. जर टॉस करण्याकरता आला नाही तर किमान पेनल्टीला सामोरे जावं लागेल. हा शेवटचा कॉल आहे. दोनों संघाना शेवटचा कॉल है. दोनों टीम के कप्तान आप दोनों को कॉल दिया जा रहा है. इसके बाद अनाउंसमेंट नहीं की जाएगी. दोनों टीम को 1-1 पॉइंट दिया जाएगा. श्री गणेश स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन तुम्ही या, कारण की समोरील संघाचे कॅप्टन आकाश आहे तिथे. आकाश चिंदारे आपण यांना देखील बघतोय. हा फुल टॉस मिळाला. बॉल हवेमध्ये. उंची देखील तेवढीच पण लांबी कमी पडली आहे. बॉलच्या खाली काढू पण फ्री हिट असल्या कारणास्तव इथून बचावले जातील. याच्या अगोदरचा नो बॉल आणि त्याचा पुढचा फ्री हिटचा बॉल. जागते रहो. जाग राहणं तितकंच महत्वाचं आहे तुमच्या करता. स्कोर वाढला जातो आणि जाऊन पोहोचलाय 39. 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल झाले. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. माफ करा. सुनीलजी यादव यांचे ते आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. स्टेप आउट करून खेळायचं होतं आणि यावेळी दिशा भरकटली. आणखी एकदा व्हाईटचा इशारा इथून दिला जाईल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडली. त्याने धावफलक वाढले, जाऊन पोहोचले ते 40च्या आकड्यावरती. 40 धावा सध्या तर आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. तुषार दादा घरात यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल.
यावेळेस आणखी एकदा चांगला फटका सजवला, डीप वरती खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून तिथे होताना पाहायला मिळाली. आपल्या संघाकरता इथून एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलंय. संघाकरता धावा स्टॉप केला, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. लास्ट टू गो, शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि धाव फलक वाढले, जाऊन पोहोचले 42-42 च्या आकड्यावरती. या बॉल नंतर आपण टॉस करतोय. तुषार दादा घरात मॅन फ्रॉम भिनार त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आमच्या VIP डाईसला अभिवादन, सल्यूट ठोकणारा हा षटकार ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार, धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचले 48-49 चं टार्गेट. तुषार दादा घरात यांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. कॅमेरामॅन फोकस करायचंय टॉस बॉक्स मध्ये. तुषार दादा घरात यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतो आणि त्याचबरोबर टॉसची न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत देखील पोहोचवतोय. बालाजी लोन संघाने टॉस जिंकला आणि त्याने बॅटिंग स्वीकारली आहे. तुषार दादा घरात यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण हा शाही सन्मान स्वीकारायचा आहे. तुषार दादा घरात आपण या, आपला हा सन्मान इथून या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेकरता किमती वेळ दिल्याबद्दल आपला देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. सर्व संघांना विनंती असेल की आम्ही ज्यावेळेस टॉसचे अनाउन्समेंट करतोय 3 वेळा आम्ही कॉल देणार आणि त्यानंतर 4थ्या वेळेस आम्ही कॉल देणार आहे. आणि जर 4थ्यांदा तुम्ही इथे उपलब्ध नसाल तर तुमच्या संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्टली वॉर्न आम्हाला देखील केलं जात आहे. आम्ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि DPL करता, दानीव प्रीमियर लीग करता, टेनिस क्रिकेट बॉलचा एक ब्रँड अँबॅसेडर ओमकार देवीदास देसाई यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपला अधिराज्य गाजवणारा ओमकार देसाई, त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. वन्स अगेन आम्ही त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सेकंड इनिंगला इथून होते सुरुवात. पहिला बॉल स्टेप आउट केलाय, फटका चांगला सजवलाय, सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चलिए, अगर आपने कैच पकड़ा है तो आपको बिना बताए मंच के ऊपर आना है. आणखी एकदा बॅक टू बॅक चा दुसरा तडाखा. कृष्णा यादव ड्रेसिंग रूम मधनं सेट होऊन आलाय. बॅक टू बॅक चा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. खऱ्या अर्थाने संजय दादा पाटील आणि त्यांचं सहकुटुंब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता या मैदान खेळण्याकरता उपलब्ध करून दिलंय आणि त्याच मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घातला जातोय. कृष्णा यादव याच्या बॅटमधनं
बॅक टू बॅक 2 मोठे हिट आलेत. यावेळेचा तिसरा बॉल पलटवार कमबैक. छोटे बच्चे आपको कैच पकड़ना है, आप जाइए बाउंड्री लाइन के ऊपर, जितने कैच पकड़ेंगे उतने 100 रुपए के इनाम आपको दिए जाएंगे. हर कैच के ऊपर 100 रुपए का इनाम है. तो जाइए, तो आप इस टूर्नामेंट का लुत्फ उठाइए, एंजॉय करिए इस टूर्नामेंट को. बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर आलाय हा डॉट बॉल. स्टेप आउट केलाय, पुढे चालून आलाय, फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू पहिले आप करत इथून सुटलाय हा कॅच. आणि अक्षरशः स्क्वेअर लेग पंच विनय रिक्षा यांच्याकडे देखील लक्ष ठेवा. ते देखील नाखुश झाले. ते देखील सांगतायत की या कशा प्रकारची फिल्डिंग आहे. कॉलिंग महत्वाचं आहे. आधुनिक काळामध्ये तुम्ही जगतायत आणि खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. जर तुम्हाला दूरपर्यंत जर संवाद साधायचा असेल तर आपल्याकडे स्मार्टफोन आहे, त्याने आपण कॉलिंग करतो. आणि जर तुम्हाला मॅच मध्ये कॅच पकडायचा असेल तर मैदानात फक्त आवाजाने कॉलिंग करायची होती. कॉलिंग चुकली आहे. मिसअंडरस्टँडिंग 2 खेळाडूंदरम्यान झाली आणि आता इथून कुठेतरी त्या चुकीची भरपाई केली जाईल का. यावेळेस फटका आणखी एकदा चांगला सजवला. बॉल बराच वेळ हवेमध्ये, बॉलच्या खाली खेळाडू आलाय. यावेळेस कुठलीही चुकी होत नाहीये. झेल टिपलाय, विकेट आली आहे. अरे रंगणार खेळ मैदानावर. थँक्यू डीजे. सन्माननीय आदरणीय पप्पूजी भगत साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. आपण या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पप्पू दादा यांना विनंती करतो की आपण हा शाही सन्मान स्वीकारायचा आहे. वैष्णव यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय. या परिसरामधील एक चॉकलेट बॉय म्हणून त्याची ख्याती आहे वैष्णव. त्याच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय. थँक्यू सो मच किमती वेळ दिल्याबद्दल. यावेळेस फक्त फ्लिक केले, मनगडाच्या साह्याने फक्त या बॉलला दिशा दिली गेली आहे. एक धाव तर इझिली कंप्लीट केली जाईल. कृष्णा कॅच सुटल्याच्या नंतर तिथे स्ट्राईक रोटेट होणं महत्त्वाचं होतं. क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्त्व दिलं जातं, पण तिथे ज्यावेळेस कॅच सुटला त्यावेळेस तुम्हाला रनिंग करायची होती. जोपर्यंत कॅच पकडला जात नाही तोपर्यंत तुम्हाला धावायचं होतं. 2 बॅक टू बॅक षटकार, त्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट, त्यानंतर विकेट आणि शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलंय 13. अभिषेक कुमार धलो करण अंबाला ऑल इंडिया आयकॉन पण ठेवला मग मजा आहे. फायनलला ठेवायचा. अभिषेक कुमार अभिषेक आलाय बॉलिंग मार्कवरती. अभिषेकचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय आणि बॉल टप्पा पडल्याच्या नंतर उसळी प्राप्त करतो आणि पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर्ड केलाय. रजनीश ऑन स्ट्राईक सध्या तर. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली खेळाडू आणि याही वेळेस चुकी घडली आहे. हा तोच खेळाडू की ज्याच्या माध्यमातून 2 कॅचेस सुटले या मॅच मध्ये. आणि क्रिकेटची परिभाषा टेक कॅचेस अँड विन मॅचेस. जर कॅच सोडाल तर मॅच हाराल. हे क्रिकेटचं दृश्य आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. आणि कॅच सुटला ना, ज्या वेळेस आम्ही इतिहास बनताना बघितलाय, या मैदानावरती देखील इतिहास बनेल की काय. ओव्हरचा पुढील बॉल आणि यावेळेस फटका फसला, पण बॉल घोषांकी क्षेत्र की खेळाडू. वा, काय एफर्ट्स खेळाडूने इथे लावलेत. असं वाटलं की हा झेल होतोय की काय. या झेल करता स्वतःला पूर्णतः हा झोकून दिलं गेलं होतं. या टाळ्या बसतायत. अक्षरशः ऍक्शन रिप्ले बघण्या योग्य असेल. चांगल्या पद्धतीचा इथून स्टार्ट मिळाला होता. रनिंग चांगल्या प्रकारची घेतली गेली, पण त्यानंतर बॉल पर्यंत पोहोचले होते. ऑलमोस्ट हा झेल होऊ शकला असता. ओव्हरचा पुढील बॉल
यामुळेच आणखी एकदा पुल करायचं होतं पण कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल धावीतून मिळेल आणि आउटफील्ड जी चांगली सुपरफास्ट आहे त्याच्या पाठीमागे देखील कारण आहे. आपण बघितलं तर या मैदानाकरता ज्यांनी मेहनत घेतली आहे हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय. संजय दादा पाटील त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण की त्यांनी या मैदानाला मेंटेन ठेवलंय. मग त्या अंदाजाने ती डाईव्ह देखील आपण लावताना बघितलं त्या खेळाडूला. त्यानंतर आउटफील्ड देखील चांगल्या प्रकारची फास्ट आहे या मैदानावरती. यामुळे आणखी एकदा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल कॅरी केला जाईल. झेल पकडलाय, खेळ संपलाय बॅटरचा. विकेट. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. खऱ्या अर्थाने फिल्डिंग साईड टीम आपण ज्यांना बघतोय त्या संघामध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने मिस्टर कूल बल्लेदाद आपण यांना बघतोय. माइंडसेट आणि चांगल्या प्रकारचं प्रिपरेशन आणि मैदानाच्या बाहेर जे गेम प्लॅन आणि रणनीती बनवली जाते ती त्यांच्या माध्यमातून आखली जाते. खऱ्या अर्थाने आपण बाहुबली पिक्चर बघितला होता त्याच्यामध्ये षडयंत्र रचण्यामध्ये बल्लालदेव यांचे पिताश्री सज्ज होते. एक माइंडसेट त्यांचा चांगल्या पद्धतीचा होता. षडयंत्र आणि त्याचबरोबर राजतंत्र जर कोण मैदान दरम्यान आखत असेल तर ते बल्लीदादा आहेत. यावेळेस फटका चांगला सजवलाय. मिडल ऑफ द बॅट आल्या बरोबर बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटकार डीपीएलचा ब्रँडेड. चला कॅच पकडला तरी ते सांगण्याची आवश्यकता लागत नाही. कॅच पकडला गेलाय. स्कोर जाऊन पोहोचला 20-22. 49 आव्हान आहे. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा बॉल त्याचा फायदा इथून घेतला जातोय. बॉल डीप वरती चाललाय. घोषांकित क्षेत्राच्या अगोदर बॉलला स्टॉप केलं गेलं, फील्ड केलं गेलं. 2 धावा इथून प्राप्त केल्या जात आहेत. 1 शॉटचा इशारा आलाय. ज्या एक्स्ट्रा धावेकरता तुम्ही मेहनत घेतली गेली त्याच मेहनतीवरती पाणी फिरलं जाईल. फक्त आणि फक्त सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. मैदानादरम्यान कुठलाही खेळाडू कुठल्याही प्रकारचं गुटखा किंवा तंबाखू वगैरे खाताना मद्यपान करताना जर दिसला तर 3 धावांची पॅनल्टी इथून लावली जाईल. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू झेल टिपलाय. विकेट आली आहे. साहिल आल्याबरोबर आपल्या संघाकरता करामत करतोय. विकेट. स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचलाय टोटली 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. आमचे ऑनलाईन गुणलेखक आम्हाला सांगतील आता इक्वेशन तुमच्यापर्यंत काय. 23 धावा धावफलकावरती येणारे बॉल शिल्लक असतील आता. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 26 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. सतीश नव्यानं दाखल झालाय. कुठलाही खेळाडू मैदान दरम्यान तंबाखू किंवा गुटखा खाताना जर सापडला गेला तर 3 धावांची पॅनल्टी आणि एका मॅच करता त्याला देखील बॅन केलं जाईल. सतीश आल्याबरोबर आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. खऱ्या अर्थाने बॉलिंग तर साहिल करतोय पण त्याच्यामध्ये जिद्द आणि दम भरण्याचा कार्य कोण करत असेल तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मल्ली पांडव आपण यांना बघतोय. त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा बॉलला गॅदर केलं जातंय. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल विकेट किपरच्या पाठीमागे. विकेटच्या पाठीमागे विकेट किपर करामत करतायत. विकेट आली आहे साहिलच्या खात्यामध्ये. आणखी एक विकेट, आणखी एक गडी बाद. चलिए इस मैच में देखा जाए तो 8 गेंदें बची और जीत के लिए 26 रनों की जरूरत. 8 में 26 यानी कि आने वाली इन 2 गेंदों पर बड़ा स्ट्रोक, कम से कम 2 बड़े हिट चाहिए.
इस बार फुल टॉस गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, कनेक्शन प्रॉपर नहीं हो पाया। एक रन आसानी के साथ मिल जाएगा, दूसरे की तलाश है, खतरा वहां पर महसूस होता हुआ रोक दिया गया, लेकिन एक रन के साथ वहां पर दोनों ही बल्लेबाज संतुष्ट होते हुए नजर आ रहे हैं। आखिरी गेंद बची है इस ओवर की, इस आखिरी गेंद पर बड़ा हिट चाहिए। बैटिंग साइड टीम आपको इस मैच में बने रहना है तो इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए। बड़ा स्ट्रोक अनिवार्य है, आना जरूरी होगा। अगर नहीं आएगा तो इस मैच में पूरी तरह से यहाँ पर बैटिंग साइड टीम बैकफुट पर ढकेल दी जाएगी। नारायण जी टेंगी इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका यहाँ पर हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं, वेलकम। चलिए एक और एक्स्ट्रा गेंद आती है, व्हाइट गेंद। अब आपको जीत के लिए बनाने पड़ेंगे 24-24 रन। इस गेंद के ऊपर एक बड़ा हिट चाहिए, 4 या फिर 6, एक कम से कम बड़ी बाउंड्री चाहिए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद और फिर से अंपायर हमारी तरफ रुक करते, व्हाइट +1 यानी कि 2 रन आसानी के साथ मिल जाएंगे जिस रन के लिए आपने मेहनत की। लेकिन यहाँ पर फ्री में वो रन यहाँ पर लुटाते हुए बल्लेबाज बल्लेबाज रन बना रहे, लेकिन गेंदबाज यहाँ पर रन लुटा रहे। लेकिन इस मैच में देखा जाए तो बैटिंग साइड टीम कमबैक करने का मौका मिलता हुआ, यानी कि एक्स्ट्रा गेंदे, एक वाइड, उसके बाद व्हाइट +1 यानी कि बैक टू बैक 2 वाइड्स, 3 रन यहाँ पर कोई गेंद डाले खर्च कर चुके हैं। आखिरी गेंद बची है इस ओवर की, लेकिन साहिल को यहाँ पर मेहनत करनी पड़ रही है फिलहाल। ओवर की अगली गेंद, इस बार सामने की दिशा में शानदार स्ट्रोक, खिलाड़ी है और कैच ड्रॉप। आसान सा कैच था लेकिन वहां पर कैच ड्रॉप होता हुआ। अब देखिए ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई, 3 ओवर के बाद टीम का स्कोर 28 रन बन चुके हैं। आपके पास आने वाली गेंदें बची है 6, और 6 गेंदों में जीत के लिए आपको रन बनाने पड़ेंगे 21 रन बनाने पड़ेंगे आखिरी के 6 गेंदों में, यानी कि एक ओवर में जीत के लिए आपको बनाने पड़ेंगे 21 रन। चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है, समय बहुत कीमती हमारे लिए। अजीत गेंदबाजी पर फिलहाल आते हुए नजर, लेकिन 6 गेंदों में 21 रन इतना आसान होगा नहीं, लेकिन आपके सोच के ऊपर निर्भर करता है, आपके माइंडसेट के ऊपर निर्भर करता है कि किस प्रकार से यहाँ पर इस मैच में बैटिंग की जाएगी। पहली गेंद फुल टॉस थी, ऑफ स्टंप के बाहर वाली, ऑन साइड की दिशा में बहुत अच्छी तरह से खेल कर निकाला, जब तक कि डीप मिड विकेट का खिलाड़ी इस गेंद को फील्ड कर पाए, 1 रन वहां पर मिलता हुआ। 5 गेंदें बची और जीत के लिए अब 20 रन आपको बनाने पड़ेंगे। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, एज और बॉल डिक्लेरेशन जोन में 1 रन वहां पर आसानी के साथ मिल जाएगा। आने वाली गेंदें आपके पास बची अब 4, और 4 गेंदों में 19 रन की जरूरत। चार गेंदें और 19 रन की जरूरत। इस बार फिलहाल ये ऑफ स्टंप के बाहर वाली फुल टॉस गेंद, लेकिन फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। और राजू भाई यहाँ पर इनका आगमन हो चुका है। राजू भाई वेलकम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आप इस टूर्नामेंट में बाहर आई, तीन गेंदों में फिलहाल 3 सिंगल आते हुए। इस बार बड़ा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लगी गेंद और जाएगी भी स्टैंड्स के बीचों बीच। ये सामने की दिशा में शॉट में तो सीधा स्टेटमेंट यहां पर बल्लेबाज का, ये की जंग अभी भी जारी है। आप देखिए खेल पूरी तरह से बदलता हुआ। 2 गेंदें आपके पास बची और 2 गेंदों में जीत के लिए 12 रन की जरूरत, यानी कि 2 गेंदों पर 2 चाहिए, 2 रन नहीं तो बड़े शॉट चाहिए, 2 बड़े हिट, 2 बड़े सिक्सर्स यहां पर चाहिए। 2 गेंदे 12 रन की जरूरत। बल्लेबाज अभी भी यहां पर संघर्ष करते हुए नजर आ रहे हैं, संघर्ष का फरमान यहां पर जारी कर दिया गया। बैक टू बैक, इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे टीम के कप्तान साहिल कैच लपक लिया। बैटिंग साइड टीम अब पूरी तरह से यहां पर बिखरती हुई नजर आ रही। आखिरी गेंद और जीत के लिए 12 की जरूरत। कोणी फिरणार नाही, कोणी लढणार नाही आपला
आखिरी गेंद बची 100 की और वाइड का इशारा। आखिरी गेंद और 11 की जरूरत। इस मैच को जीत लिया आसानी के साथ पूर्वांचल वॉरियर्स। कॉन्ग्रेचुलेशन एंड वेरी हार्ड लक श्री साई फाउंडेशन। आपने